श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आमची चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मळत आहे पीठ. आता वाजलेले संध्याकाळचे 7. आमची समूबाई तिकडे भाजीची तयारी करत आहे. इकडं माझं चालू आहे पीठ मळायचं. तसं आज थोडा उशीर झाला. रोज स्वयंपाक माझा लवकरच होतो, कारण आम्ही जेवण लवकरच करतो. माझ्या सासूबाईंना उशिरा जेवण केलं की मग पित्ताचा त्रास होतो, त्याच्यासाठी. सकाळी केलते ज्वारीच्या भाकरी, आता करते चपाती, कारण मुलांना भाकरी खायचा कंटाळा येतो. आणि ज्वारी कशी आमच्या शेतातली असल्यामुळं म्हणजे ज्वारीच्या भाकरी पण खूप छान येतात. सोलापूर ज्वारी आहे ना, त्याच्यासाठी म्हणजे कधीतरी आवडीनं खातात, म्हणजे शक्यतो जास्त नाही खात. आमची समूबाई दाखवतो. एक मिनिट, एकच मिनिट. समूचं म्हणजे तिचं TV बघत बघत काम चालू आहे. हाय कर ना समू. म्हणजे समोर TV पण चालू आहे आणि आता टीव्हीला मालिका चालू आहे ना, त्याच्यासाठी मालिका पण चालू आहे आणि समोर तिचं काम पण चालू आहे. तशी आमची समृद्धी स्वयंपाक पण करते बरं का. म्हणजे कधी आडी अडचणीला घरी कोणी नसलं, मी जरी कुठं बाहेर गेले ना, तर स्वयंपाक करते. बऱ्यापैकी जमतो तिला. म्हणजे माझ्या सासूबाईचं म्हणणं आहे असं की, म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात की स्वयंपाक म्हणजे हळूहळू मुलीला सगळं शिकवलं म्हणजे आलं बी पाहिजे, म्हणून तिला थोडं थोडं. आणि 10वीचं वर्ष होतं, त्याच्यामुळे मी काही एवढं नव्हते सांगत, पण आता तिला सुट्ट्या लागल्या नाही, त्याच्यामुळे ती थोडं थोडं करते स्वयंपाक. पण मुलींचं कसं असतं, जास्त आवडीचं असेल ना त्या गोष्टी येतात, जसं की पोहे, मॅगी असं. पण आता म्हणजे छानपैकी अशा चपात्या पण भारी करते ती. अशा थोडं थोडं जे सोप्या भाज्या असतील ती, जसं की बटाटं, वरण भात, हे अशा करते. पण मूडवरती काम. आणि मी पण काय तिला जास्त एवढं सांगत नाही, थोडंफार. कसं मुलीला पुढं चालून करायचंच असतं. किती जरी आपण चांगल्या घरी दिलं तरी स्वयंपाक हा करावाच लागतो, त्याच्यामुळे थोडंफार. आणि आईपाशी आहे तोपर्यंतच सगळ्या गोष्टीची मजा आहे, नंतर काय आहे. आमच्या सासूबाई म्हणजे नाही का, त्यांना असं पीठ मळलं की असा राडा केलेला आवडत नाही. अगोदर त्या सांगायच्या एका हातानेच पीठ मळायचं, असे म्हणजे परात घाण होऊन नाही द्यायची, परातीला जास्त पीठ चिटकलं नाही पाहिजे, असं शिकवायचं त्या अगोदर. त्यांच्याच ह्या गोष्टीची सवय मला लागली की आता थोडं पण असं राडा वगैरे असला तर आपल्याला पण आवडत नाही. आणि ती सवय आपली बघून आपल्या मुलांना पण लागते. त्याच्यामुळं अचानक आपल्या घरी जरी कुणी आलं ना, तरी आपलं घर पण टापटीप पाहिजे. घरात जेवढं आपण खायला कसं आपण चटपटीत पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे, तसं आपलं घर पण टापटीप असणं पण महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं किचन ही खरंच टापटीप पाहिजे. संध्याकाळी किचनमध्ये खरकटी भांडी पण नसली पाहिजे. आणि जरी एखाद्या वेळेस आडी अडचणीला खरकटी भांडी जरी आपण ठेवली ना, तरी पण ते असं थोडंसं तेल टाकले, तेल टाकून पीठ असं 10 ते 15 मिनिट असं पीठ मळून भिजत ठेवायचं, म्हणजे चपात्या हे छान होतात आणि भारी पण होत. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या घरी हा प्रश्न पडतो, वरण भात करून बाजूला होतो, चपाती करून बाजूला होतो, प्रश्न पडतो भाजी काय करायची. त्यासाठी बघा, पीठ मळलं पण ताट एकदम क्लीन, असं हे असं आमच्या सासूबाईंना आवडतं. ते सवय आम्हाला लागते. मी पण त्यांना मनातून थँक्यू म्हणते. मी काय आईच्या पोटात शिकत नसतं, हळूहळू आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्हाला काहीच येत नव्हतं, पण त्यांनी आम्हाला आईसारखं सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. माझ्या सासूबाईंनी तर मला खरंच खूप सांगितल्या, खूप म्हणजे असं कधी खवळल्या नाही, तसं ओसकून बोलल्या नाही. त्याच्यामुळे आणि मला खरंच असं कधी कधी असं भारी वाटतं की खरंच त्यांनी शिकवलं म्हणून आज आईपर्यंत आपण आलो.
आज झालं आता आवरलंय 10-15 मिनटं पीठ असंच ठेवून द्यायचं. नंतर मग चपात्या करता येतात. समूचा अजून कोबी नाही कट झालेला, कारण पुढं समोर मालिका चालू असल्यामुळं काम जरा थोडं स्पीड त्याला कमीच आहे. त्याच्यामुळं आता थोडं 10-15 मिनटं मग माझा पण व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत मग मी पण म्हणून चला जाऊ द्या. स्वयंपाकाला लागलं की अर्ध्या तासात स्वयंपाक होऊन जातो सगळा पूर्णपणे. आणि केलं की मग गरम गरम जेवायला बसले की जरा थोडं गरमच चांगलं वाटतं. आणि तर मी तुम्हाला काय सांगत होते की आपली ज्यावेळेस रात्रीचे आपण जे खरकटे भांडे ठेवले ना ते किचनमध्ये म्हणजे ठेवणं चुकीचं आहे. जर अडचण असेल जर तुम्ही ठेवली तर काही अडचण नाही की बाबा धावपळीमुळं आपण ठेवले, पण तरी पण त्यासाठी खरकटं सगळं काढून एका कशात तरी ठेवायचं बाजूला आणि मग भांडे ठेवायचे. ते किचनवर ठेवून नाही ठेवायचं, कारण किचनमध्ये हे आपल्या अन्नपूर्णाचा वास असतो आणि त्याच्यामुळे किचन हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे आपलं. सकाळी आता आमचं माझी तर रुटीन कशी आहे, सकाळी उठले ना पाणी तर गरमच असतं, तर सकाळी उठले की अगोदर झाडून नंतर गॅस मी म्हणजे संध्याकाळीच गॅस वटा वगैरे घासून स्वच्छ केलेला असतो. मग नंतर पण सकाळी उठल्यानंतर पण गॅस वटा मी पुसूनच घेते आणि ते मगच काम चालू करते. आणि कसं आता गॅस म्हणजे आता शक्यतो शेगडीवर जास्त असतं माझा स्वयंपाक, पण कधी लाईट असली नसली तरच गॅसवर करावं लागतं. त्याच्यामुळे आमच्या किचनमध्ये एकदम आणि किचनची स्टाईल पांढरी असल्यामुळं पण थोडे पण डाग असे सहन होत नाही. त्याच्यामुळं रोज स्वयंपाक झाला की पुसून घेणे, कारण खरंच स्वच्छता पण गरजेची. अचानक जरी घरी आलं ना घरी, कारण कुणी घरी आपल्या पाहुणे वगैरे याच्यामुळे तर आपल्याला काही एखादे असले तरच आपल्याला फोन करतात, नाही तर एखादे अचानक सरप्राईज म्हणून पण येतात. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे उन्हाचं तापमान जास्त आहे तर कुणी येत नाही, पण अचानक जरी कुणी आलं ना घरी तरी पण असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. मी तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाईंना दाखवते, वयस्कर आहेत त्या, पण कसं काय म्हणतात ना, घरात आपल्या जेवढे म्हातारे माणसं असतात तेवढे चांगलं घर भरून वाटतं. की घरात आहे तुमच्या बंगला गाडीला काही महत्त्व नाही आहे. ज्या घरात आईवडिलांचा हसलेला आवाज येतो ना त्याच्यापेक्षाही मोठी श्रीमंत कुठली गोष्ट नाही आहे. आणि माझ्या सासूबाई तर खरंच खूप छान आहेत. मला आई नाही आहे, पण आईपेक्षाही कमी प्रेम त्यांनी मला दिलेलं नाही. सगळ्या गोष्टी असं समजून सांगून करून मी कधी माझ्या माहेरी जायचं म्हटलं तर माझ्या सासूबाईच्या डोळ्यात पाणी येतं. मग खरंच त्यावेळेस असं खूप भारी वाटतं की खरंच मी त्याला, आणि मी जास्त दिवस राहत पण नाही, की माझी वहिनी पण खरंच खूप छान आहे की मला आईची कमतरता नाही होऊन देत. म्हणजे तिचा रोज दिवसातनं मला 4-5 वेळेस फोन असतो की आता पण सुट्ट्यासाठी मला खूप आग्रह करते, ताई या, आंब्याची झाडं पण भरपूर आहेत त्यांच्यात, ताई या आंबे खायला या. पण मीच असं थोडंफार टाळते, तरी पण अशी नाराज होती, या ना तुम्ही, तुमची आई असती तर आल्या नसत्या का, तुम्ही या, असं तसं भरपूर बोलते. तर मग माझ्या सासूबाई ह्यावेळेस म्हणल्या मला पण यायचं, मला पण नाही करमत, तर त्यांना पण घेऊन जायचा विचार चालू आहे माझ्या डोक्यात. 1 मिनटं मी त्यांना दाखवते तुम्हाला. मम्मी मम्मी हाय करा, असं करा. असं बसलं. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, ऑपरेशन होऊन 2-3 महिने झालेलं आहे. काळा चष्मा दिलेला आहे, पण अजून एका डोळ्याचं त्यांच्या करायचं, जाळी काढायची. त्या मग आता थोडं ऊन आहे म्हणून आम्ही थोडं थांबलेलो. पण माझ्या सासूबाई खरंच खूप छान आहेत. मी ह्या गोष्टीसाठी तर खरंच खूप नशिबान आहे की मला एक दुसरी आई भेटली. सासरी नाही आहेत मला, सासरे माझ्या लग्नाच्या अगोदरच एक्सपायर झालेले, पण माझ्या सासूबाई खरंच खूपच प्रेमळ आहेत. मी माझ्या मिस्टरांना काही म्हणत असते की माझं पण आयुष्य तुमच्या आईला लागू द्या, पण कधी जर असं आमच्या मम्मी नसल्याही कुठे गेल्या ना, असं कुठं पाहुण्याकडं वगैरे, कधी त्यांच्या माहेरी त्यांचे भाचे पण खूपच चांगले आहेत, खूप म्हणजे अजून पण. आत्ताचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्ता आपण एवढं तरी की असं शक्य धरत नाही आहेत की कधी आले गेले, जवळून गेले तरी पण येत नाहीत, बोलत नाही, असेच आता सध्या चालू आहे. की मी आज नाही सांगत मी, असं दुसऱ्यांचं पण भरपूर आहे असं. तरी पण त्यांचे भाऊ नाही आहे त्यांना, पण भाचे आहेत ना, पण भावाची कमी नाही होऊ देत. अजूनसुद्धा माझ्या सासूबाईचा दिवाळीचा फराळाचा डब्बा येतो. एवढं वय झालं त्यांचं, वय 80पर्यंत गेलं तरी पण त्यांचा फराळाचा डब्बा येतो. मग आम्हाला पण खरंच कौतुक वाटतं बरं का त्या गोष्टीचं. मग कधी जरी त्या तिकडे गेल्या ना तरी पण माझा फोन चालू असतो आणि मला पण घरात करमत नाही. इकडून तिकडून आले की मम्मी मम्मी मम्मी, मी त्यांना इकडून डवचन तिकडून डवचन, असं म्हणजे एक वेगळंच नातं असतं. असा माझी सासू जर मला घरात नसली ना तर मला असं करमत नाही, मन उदास वाटतं की खरंच
असं बाहेर जरी कुठं जायचं म्हणलं तर मी आहे असं घर सोडून जाऊ शकते. आणि त्या नसल्या तर मला किती अडचण आहे. माझी मुलं वगैरे, मुलगी एवढी मोठी आहे, कुणाच्या जीवावर सोडून. तसे माझे जाऊ दीर वगैरे पण खूप चांगले आहेत, ते पण लक्ष देतात. पण बाईचं कसं, आता म्हाताऱ्या माणसांचं कसं, जरा पूर्वीचे विचार, हे असं नको करू, तसं नको करू, ह्या जरा थोड्या गोष्टी आपल्याला पण भारी ऐकायला वाटतात. आणि त्यांचं ज्यावेळेस ते त्यांचं सांगतात ना, त्यावेळेस मला खरंच खूप भारी वाटतं. रात्री झोप नाही आली तरी पण मी त्यांना म्हणत असते, मम्मी एखादी गोष्ट सांगावं. आणि मग असं त्या सांगायला लागल्यानंतर असं ऐकावं असं वाटतं. इतकं भारी वाटतं. पहिले ज्यावेळेस त्या सांगायच्या, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे. पीठ पण म्हणून चांगलं हे झालेलं, समोरची कोबी पण चिरून रेडी आहे. तर आता स्वयंपाक करते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.